मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की होपोनोपोनो सेशन हे कधी करावे किंवा त्याचा स्पेसिफिक टाईम काय असेल ते करण्याचा. तर मित्रांनो, असा कोणताही टाईम स्पेसिफिक नाही आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला निगेटिव्हिटी येईल तेव्हा तेव्हा तुम्ही होपोनोपोनो सेशन करा. तुम्ही म्हणताल की 108 वेळा करावे असं आहे का? 108 वेळा करावे असा काही नियम नाही आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही करचाल तेव्हा तेव्हा ती निगेटिव्हिटी तुमच्या मनात आली पाहिजे आणि ती रिलीज करण्याचा तुम्ही ट्राय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. ती निगेटिव्हिटी धरून नाही बसली पाहिजे. चालता बोलताही तुम्ही होपोनोपोनो करू शकता. फक्त ती निगेटिव्हिटी मनात धरून आणि कोणतेही बर्डन न ठेवता, म्हणजे आता जर कमी कंपनीत असाल तर हा पाहिल का तो पाहिल का असं काहीही न डोक्यात धरता तुम्ही ते होपोनोपोनो सेशन केलं पाहिजे. तुम्ही ते डोळे उघडे ठेवून सुद्धा करू शकता. असे काही नाही आहे की ते डोळे बंद करून करावे. फक्त ती निगेटिव्हिटी तुम्हाला रिलीज करायची आहे या इंटेन्शननीच तुम्ही होपोनोपोनो सेशन करा. आणि शक्यतो तुम्हाला जर होपोनोपोनो सेशन करायचे असेल तर हे रात्रीच्या वेळी करा. जेव्हा तुम्ही झोपायला जाणार असाल त्याच्या अगोदर करा. कारण जेव्हा तुम्ही झोपायला जातात त्या अगोदर तुमची सगळी निगेटिव्हिटी, दिवसभराची सगळी निगेटिव्हिटी जाणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही रिलॅक्स एकदम, म्हणजे डोक्यात कोणतेही टेन्शन न ठेवता तुम्ही झोपायला जावे. होपोनोपोनो सेशन जर झोपायच्या अगोदर केले तर हा फायदा तुमचा होईल आणि दिवसभराची निगेटिव्हिटीसुद्धा निघून जाईल आणि तुम्हाला झोपही चांगली लागेल. थँक्यू.